भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत। अमित शाह यांच्या भेटीपूर्वी भाजपची ही महत्त्वाची बैठक आहे। विधान परिषद जागा संदर्भात चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळते। भाजप 12 जागा लढवणार आहे तर एकनाथ शिंदेंना 4 जागा देण्यावर भाजप ठाम आहे। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, सध्या ठाण्यामध्ये माफ करा सध्या दिल्लीमध्ये खलबतं सुरू आहेत। फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीनंतर संध्याकाळी अमित शहांसोबत बैठक होणार आहे। सध्या आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांना 4 जागा देण्यावर भाजप ठाम आहेत। मात्र आता यापुढचा मार्ग कसा यासाठी सध्या दिल्लीमध्ये आपल्याला खलबतं पाहायला मिळत आहेत। नक्कीच खूप महत्वाच्या हालचाल आणि घडामोड दिल्लीत सुरू आहे। खास करून जर आपण बघितलं तर आता जे आहे महाराष्ट्र सरकार मी आहे आणि काहीच वेळापूर्वी रवींद्र चव्हाण जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी इथं सदनात पोहोचले आहेत। जर आपण बघितलं तर एक महत्वाचं म्हणजे हे सांगितलं जात आहे की ही जी बैठक आहे ती महत्वाची म्हणून त्यांची शिवसेना एका ठिकाणी जिथे ठाम आहे ते त्यांना 12-4-1 चा फॉर्म्युला अमान्य आहे। तिथे हे सुद्धा बघितलं जात आहे की भाजप ठाम आहे की फॉर्म्युला हेच राहणार आहे। आता या सगळ्यांमध्ये शिवसेना आग्रह आहे की त्यांनी 6 ते 6 अशा जागा मिळायला पाहिजे। 5 विद्यमान आणि वाढून 1-2। तसंच भाजप हे ठाम आहे की आता मिळण्यासाठी 4च मिळणार आहे। जळगावच्या जर बघितलं तर गुलाबराव पाटलांची जी संस्थाचे स्वतः जे आहे संवाद साधलं तर तेव्हा गुलाबराव पाटील हे बोलले की त्यांचे सुपुत्र जे आहेत प्रतापराव पाटील त्यांच्यासाठी नव्हे तरी शिवसेनाला ही जागा मिळणं खूप गरजेचं आहे आणि ते शिवसेना स्वतःहून मागणार आहे। तर हे सगळे मुद्दे जेव्हा आज अमित शहांसमोर असणार आहेत तेव्हा अमित शहांचं काय म्हणणं आहे हे बघणं पण महत्त्वाचं ठरणार। बरोबरच हे पण आपण बघतोय की कशा प्रकाराने भाजप 12-4-1चा फॉर्म्युला कसं लागू करून घेते आणि मित्रपक्षांना कसं कन्व्हिन्स करते। कारण की शिवसेना जिथे 6 ते 7 साठी आग्रही आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 पेक्षा जास्त साठी आग्रह आहे आणि खास करून पुण्याच्या जागावरती राष्ट्रवादी काँग्रेस हे सांगते की अजित पवार यांच्या निधनानंतर ही महत्त्वाची जागा आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला पाहिजे। मुळात तो सिनारिओ दिसत नाही आहे आणि भाजप ठाम आहे की ऑन ग्राउंड जे कॅल्क्युलेशन आहे ते भाजपच्या पक्षात आहे आणि म्हणून भाजपलाच पुण्याची जागा मिळायला पाहिजे हे सांगणं भाजपचं आहे। म्हणून आता रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा बैठक घेत आहेत या बैठकीत नेमकं त्यांनी काय ऑप्शन्स ठेवले आहेत, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन बघून काय एक लिस्ट बनवली आहे हे बघणं खूप गरजेचं असेल। अमित शहांच्या समोर मेगा बैठक होण्याच्या पूर्वीची ही बैठक आहे म्हणजे आपल्याला समजतं आहे की किती महत्त्वाची ही बैठक आहे। अगदी उर्वशी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रवींद्र चव्हाण हे तिकडे जे इच्छुक आहेत त्यांची यादी घेऊन गेल्याचं सुद्धा कळतंय। आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत ते या संदर्भात चर्चा करणार आहेत तसंच नंतर ते इतर महत्त्वाच्या नेत्यांची सुद्धा भेट घेणार अशी सुद्धा माहिती मिळते। एकदम बरोबर जर आपण सांगितलं तर 12 अशा जागांसाठी भाजपने पूर्णपैकी तयारी केली आहे। नावांची लिस्ट बाहेर आलेली आहे। 48 नावं 12 जागांसाठी जे आहेत रेडी आहेत, ती लिस्ट रेडी आहे असं समजून येत आहे। आणि त्यात जर आपण बघितलं तर ही लिस्ट जी आहे म्हणजे एका जागासाठी 4 नावं वेगळ्या वेगळ्या कास्ट आणि दुसरे जे कॉम्बिनेशन आहेत ते डिसाईड करून रवींद्र चव्हाण यांनी म्हणजेच महाराष्ट्र भाजपने रेडी केली आहे आणि ती आता भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांना दिली जाणार आहे, यांना सोपवली जाणार आहे। नंतर एक फायनल लिस्ट बाहेर येणार आहे। पण त्याच संदर्भात ही 48 नावं कोणते आहेत, काय आहेत आणि त्यांना फायनल अप्रूव्हल देण्यासाठी पण या बैठकीत चर्चा होऊ शकते। कारण की यानंतरच नितीन नबीन यांना भेटणार आहेत रवींद्र चव्हाण जे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर अमित शहांना सुद्धा हे भेटणार आहे। म्हणजेच दिल्ली दरबारी हा एक जो तिढा आहे तो सुटणार आहे का हा नक्कीच बघणं गरजेचं असेल। कारण की रस्सीखेच खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मात्र हे सॉल्व्ह होतं की नाही हे बघणं गरजेचं आहे। अगदी त्यामुळे जागा वाटपाचा तिढा आहेच, त्या संदर्भात चर्चा होतेच आहे, पण त्याचबरोबर इच्छुकांची सुद्धा मोठी गर्दी आहे, त्यामुळे त्याबाबत सुद्धा चर्चा होते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उर्वशी।